पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या 6 शाळा आकांक्षा फाउंडेशन या खासगी संस्थेकडे 5 वर्षासाठी सोपवण्याच्या निर्णयाला आम आदमी पार्टीने तीव्र विरोध दर्शवला। महापालिकेच्या निधीतून 40 कोटी 53 लाख खर्च करून खासगी संस्थेला शाळा चालवण्यासाठी देण्याचा निर्णय म्हणजे सार्वजनिक शिक्षणाच्या खासगीकरणाचा धोका असल्याचं आम आदमी पक्षाने म्हटलंय। शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री जांभळे पाटील यांना निवेदन देत खालील प्रमुख मागण्या केल्या। खासगीकरणाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी, संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, महापालिकेच्या निधीतूनच शाळांमध्ये सुधारणा कराव्यात। शाळा खासगी संस्थांकडे देणं म्हणजे शिक्षणाचं व्यापारीकरण आणि गरजूंना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न, असा आरोप काळे यांनी केला। या प्रसंगी यल्लाप्पा वालदोर, चंद्रमणी जावळे, कुणाल वक्ते, अजय सिंग आणि स्वप्नील जेवळे हे पदाधिकारी देखील उपस्थित होते। न्यूज सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।